गीता म्हणजे मानव मात्राचे धर्मशास्त्र आहे. महर्षी वेदव्यास. श्रीकृष्णकालीन महर्षी वेदव्यासांच्या पूर्वी कोणतंही शास्त्र पुस्तक रूपानं उपलब्ध नव्हतं. श्रुतज्ञानाच्या या परंपरेला मोडून त्यांनी 4 वेद, ब्रह्मसूत्र, महाभारत, भागवत आणि गीता यासारख्या ग्रंथात पूर्वसंचित भौतिक तसंच आध्यात्मिक ज्ञान संकलित करून शेवटी स्वतःच निर्णय दिला की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा. सर्व वेदांचे प्राण असणाऱ्या उपनिषदांचं सार गीतेमध्ये आहे. गीतारूपी गायीचं गोपाल श्रीकृष्णानं दोहन केलं आणि बेचैन अशांत जीवाला परमात्म्याच्या दर्शनाप्रत आणि साधनेच्या मार्गानं शाश्वत स्थितीपर्यंत पोहोचवलं. महर्षी व्यासांनी आपल्या ग्रंथामधून गीतेला शास्त्र अशी संज्ञा देऊन गीतेची स्तुती केली आणि सांगितलं, गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद विनिसृता. भीष्म पर्व. गीतेचं चांगल्या प्रकारे अध्ययन करून ती हृदयात आत्मसात करण्यायोग्य आहे. ती भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निसृत झालेली वाणी असल्यानं इतर शास्त्रांचा संग्रह करण्याची काय आवश्यकता. गीतेचा सारांश पुढील श्लोकात व्यक्त झालेला आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्रेव एको मंत्रस्य तस्य नामानि यानि कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा. गीता महात्म्य. अर्थात एकच असं शास्त्र आहे जे देवकी पुत्र भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गायलं गेलं आहे. प्राप्त करून घेण्यासारखा देवकी पुत्र श्रीकृष्ण हा एकच देव आहे. या त्याच्या गीतात आत्मा हेच सत्य सांगितलं आहे. आत्म्याशिवाय दुसरं काहीही शाश्वत नाही. या गीतेमध्ये महायोगेश्वरानं कशाचा जप करायला सांगितला? ओमचा. अर्जुना, ओम अक्षय परमात्म्याचं नाव आहे. त्याचा जप कर आणि ध्यान माझे कर. कर्म एकच आहे. गीतेमध्ये वर्णन केलेल्या परमदेव एका परमात्म्याची सेवा. त्या परमात्म्याला श्रद्धेनं हृदयात धारण करा. सारांश. सुरुवातीपासूनच गीता आपलं शास्त्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या नंतर हजारो वर्षांनी ज्या महापुरुषांनी एका ईश्वराला सत्य असल्याचं सांगितलं ते गीतेचे संदेशवाहक आहेत. ईश्वराकडून लौकिक तसंच पारलौकिक सुखांची कामना, ईश्वराला घाबरणं, अन्य कोणालाही ईश्वर न समजणं किंवा मानणं असं तर सर्व महापुरुषांनी सांगितलं. परंतु ईश्वरासाठी साधना करणं, ईश्वरापर्यंत जाण्यासाठी मधलं अंतर कमी करणं, या सर्व गोष्टींची क्रमबद्ध सांगोपांग चर्चा केवळ गीतेमध्ये केलेली आहे. त्यासाठी यथार्थ गीता पहा. गीतेनं सुख शांती तर प्राप्त होतेच, परंतु ती अक्षय, अनामय, परमपद देखील देते. आणि हे परमपद प्राप्त करावयाचं असेल तर विश्वगौरवास पात्र झालेली टीका यथार्थ गीता पहा. जगात सर्वत्र गीतेचा आदर केला जातो. तरीही ही गीता कोणत्याही धर्माचा किंवा संप्रदायाचा ग्रंथ बनू शकला नाही. कारण संप्रदाय कोणत्या ना कोणत्या रूढींनी जखडलेले असतात. भारतामध्ये प्रकट झालेली गीता म्हणजे विश्वातील विद्वानांचा अनमोल ठेवा आहे. आणि म्हणूनच गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा, शास्त्राचा मान देऊन
उच्च नीच भावाने, भेदभावाने तसंच कलह परंपरेनं पीडित असणाऱ्या विश्वातील संपूर्ण जनतेला परमशांती देण्याचा प्रयत्न करावा. ओम. धर्मसिद्धांत एक. सर्व ईश्वराची मुले. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. सर्व मानव ईश्वराची मुले आहेत. 2. मानवी देहाची सार्थकता. किं पुनर्ब्राह्मणा भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम्. सुखरहित, क्षणभंगुर परंतु दुर्लभ असं हे मानव शरीर प्राप्त झालं असता तू माझी आराधना कर, माझे भजन कर. अर्थात भजनाचा अधिकार फक्त देहधारी मनुष्यालाच आहे. 3. मनुष्याच्या जाती फक्त 2. द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च. दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. मनुष्यात फक्त 2च वर्ग किंवा प्रकार असतात, दैवी आणि आसुरी. ज्याच्या हृदयात दैवी गुणांचं प्राबल्य असतं, ज्याच्या हृदयात दैवी संपत्ती कार्य करीत असते तो देवता स्वरूप असतो, तर ज्याच्या हृदयात आसुरी संपत्ती कार्य करीत असेल तर तो असुर स्वरूप असतो, तोच असुर होय. तिसरी कोणतीही जात अस्तित्वात नाही. 4. ईश्वरामुळे प्रत्येक इच्छा, कामना सुलभ. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापाः यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. माझी उपासना करून लोक स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. मी त्यांची इच्छा पूर्ण करतो. परमात्म्याची उपासना केल्यानं सर्व गोष्टी सुलभतेनं प्राप्त होतात. 5. परमेश्वराला शरण जाण्यानं पापांचा नाश. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. सर्व पापी लोकांपेक्षाही अधिक पाप करणारा पापी सुद्धा ज्ञानरूपी नौकेच्या सहाय्याने निस्संदेह भवपार होत असतो. 6. ज्ञान. अध्यात्मज्ञाननित्यत्वम् तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. आज्ञाच्या अधिपत्याखाली आचरण परमतत्वाच्या अर्थानुरूप माझे परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे ज्ञान आहे, आणि त्याच्या विपरीत जे काही आहे
ते अज्ञान आहे. म्हणून ईश्वराची प्रत्यक्ष जाण किंवा ओळख म्हणजेच ज्ञान होय. 7. उपासनेचा अधिकार सर्वांना. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः. क्षिप्रम् भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति. कौन्तेय प्रतिजा